हे बघा आंबे उरले ना, ते घरात कोणी खात नसले तर चांगले असले ना तर त्यांना कापून आणि त्यांचा गर काढायचा, साली बाजूला पोळी बाजूला करून घ्यायची, गर काढायचा आणि त्याच्यात साखर घालायची किंवा गूळ पण घालू शकतात. गॅसवर एका कढईमध्ये घेऊन अशी आटून घ्यायचं, त्याची आमरस पोळी बनवायची आणि जेव्हा आपल्याला खायचं आहे तेव्हा दुधात मिक्स करून हा गरम केला ना की पुन्हा आमरस होऊन जातो. म्हणून उरलेले आंबे, उरलेला रस टाकून न देताना त्याचा अशी पोळी तयार करून ठेवा. आता हा घट्ट झाला आहे, अजून मी त्याचा गोळा तयार करते आणि ती डब्यात ठेवायची आणि जेव्हा आपल्याला वेळ मिळेल किंवा पाहुणे आले तेव्हा आपण खाऊ शकतो. दुधात मिक्स करायचं, दुधात टाकायचं आणि तिला दूध उकळून घ्यायचं, म्हणजे आंब्याचा रस पुन्हा तयार होईल. 2 आंब्यांचं एवढं जाम बनलं. हे आपण फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतात 1-2 महिना आणि आपण त्याच्यात दूध टाकून रस पण बनवू शकतो किंवा आपण जामसारखं ब्रेडला लावून खाऊ शकतो, चपातीला लावून खाऊ शकतो. रस आंबे वाया न घालताना असं तुम्ही पण याची आंब्याची फोडी बनवा किंवा असं जाम बनवा आणि खा. वाया घालू नका आणि अन्न वेस्ट करू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी भक्त शिवभक्त.